बरा बनवलाय चहा. या बेटर दॅन नथिंग. गॅरी तू खरंच कूल आहेस की कूल असल्याची ऍक्टिंग करतोयस? ऍक्टिंग काय करायची त्याच्यामध्ये? जे झालं ते झालं, आता त्याच्यावर रडून काय फायदा आहे? पण सॉरी, माझ्या चुकीमुळे घरात चोरी झाली. शनाया जाऊ दे. हे बघ, तू सॉरी म्हणून काही गेलेला पैसा आणि वस्तू काही परत येणार आहेत का? जाऊ दे, सोड. यार, चहाचे पैसे द्यायला तरी पैसे आहेत ना तुझ्याकडे? हो आहेत, पाकिटात होते थोडे आहेत. यार गॅरी, कसं होणार आहे आपलं? मला तर काही सुचत नाहीये. डोकं ना एकदम ब्लँक झाले, ब्लँक. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण तुझी कार विकूया. काय? हा. ए नाही, कार बीर नाही विकायची प्लीज. का का नाही विकायची? माझी कार जशी विकली तशी तुझी कार विकूया आता. शनाया, अगं कार कशी कार विकल्यानंतर आपण काय बसने जाये करायची का? हे बघ माझं ऐक, तसंही फ्युल महाग झालंय आता. आणि बघ ना, विचार कर ना, तुझी कार जर का आपण विकली तर आपल्याकडे काहीतरी तरी पैसे येतील. थोडे दिवस आपण प्रायव्हेट कारने कम्युट करू ना. अरे पण ठीक आहे, दुसरा ऑप्शनही नाहीये. ठीक आहे, मला विचार करू दे. एकदम मला सुचत नाहीये काही. बघा, नीट विचार कर. विचार करता करता वेळ हातून निघून जाईल. अजून काय जायची वेळ? तर डोकं फुटायची वेळ आली. मला तर वाटतंय आता मीच एखाद्या प्रायव्हेट कॅबच्या कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून जॉबला लागतो आता. नॉट अ बॅड आयडिया, पण पॉसिबल नाहीये. सो मी हार्टवर जसा स्टोन ठेवून माझी गाडी विकली ना, तसं तू पण करायचंय आता. बघू शनाय, जाऊ दे. तू आधी चहा संपव. आपण 9च्या आत आपल्याला पोहोचायचे. चल चल, आटप लवकर. अरे यार, मला नाही जायचं. मला नाही बघायचं तर राधिकाचं तोंड. हो, मलाही काही हौस नाहीये तिचं तोंड बघायची, पण माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. ते ऍक्विजिशनचं जे हो ते पाठवतो मी. हो ना. आणि ते मेहता सन्सला पण पाठवायचं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. म्हणजे गुड मॉर्निंग. सॉरी सर, आज जरा लेट झाला उठायला. आज जरा लेट झाला उठायला. तुला काहीच वाटत नाही का हा रिझन सांगताना? जैसे हर रोज लेट उठते रहोगे तो यहाँ पर नहीं चलेगा. हैव सम प्रोफेशनलिज्म. ओके. सॉरी सर. अपॉलॉजीज एक्सेप्टेड. बट बेटर इम्प्रूव योरसेल्फ. येस सर. आधीच्या वर्क ॲटमॉस्फिअर. गुड मॉर्निंग सर. या. काय तुमचं काय रिझन आहे लेट येण्यासाठी? सर, आम्ही नेहमी याच टायमाला येतो. आणि सर, जरी लवकर आलो तरी इतकं असं काम नसायचं. अच्छा. सर, आणि थोडं लेट चालते ना सर. थोडा लेट चालतो का? अजिबात चालणार नाहीये. मॅडमला अजिबात लेट चालत नाहीये. त्या स्वतः इथे 9 वाजता हजर राहतात. सो तुम्हाला इथे 8:45 वाजता हजर राहावं लागेल. चालणार आहे का? येस येस सर. नाही, हे बघा, नुसतं माना डोळून काहीही होणार नाही. आम्हाला माहिती नाही तुम्ही आधी कुठल्या पद्धतीने काम करत होतात, पण आता तुम्ही आमच्या बरोबर काम करता. त्यामुळे इथे काम करायचं असेल तर वक्तशीरपणा हा पाळावाच लागतो. करेक्ट आहे श्रेयस. अरे बघा, तो तुमचाच एजचा आहे, पण मेहनती आहे. वेळेची किंमत आहे याला. आणि तुम्ही यापुढे आपल्या कामाचा आपल्याला एक एक क्षण इन्व्हेस्ट करायचा आहे चांगल्या पद्धतीने. येस सर. सर, आम्ही उद्यापासून लवकर येऊ सर. हो सर. बेटर. रश्मी, येस सर. यांची एंट्री घे. यांचा नंतर आता जे कोणी येईल त्यांची एंट्री घ्यायची नाही. ओके सर. चल. काय करून ठेवलं इथे काय नाही. एक्सक्यूज मी गुरुनाथ. येस आनंद सर. यू आर लेट.
हो ते ट्रॅफिक लागला म्हणून जरा उशीर झाला. व्हॉट एव्हर द रिझन मे बी, यू आर लेट. हे चालणार नाही. अच्छा, नाही आता असं रोज काहीतरी कारण काढून उगीच छळणार का आता मला? अजिबात नाही, तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. माझ्याकडे वेळ नाहीये. तुमची वेळ केव्हाच निघून गेली. ऑफिसमध्ये येण्याची तुमची वेळ केव्हाच निघून गेली. मॅडमने सांगितलंय जे कोणी येणार जाणार त्यांच्या रेजिस्टरमध्ये इन टाइम आउट टाइम सगळं नोट करायचं. सो आजचा दिवस तुम्ही एवढे लेट आहात की तुमची सुट्टी मानली जाणार. काय? फक्त 10 मिनिटं लेट आहे मी. फक्त 10 मिनिटं प्लीज. व्हॉट एव्हर, आजचा दिवस तुमचा कन्सिडर केला जाणार नाही. इट्स फायनल पिरियड. हे बघ शनाय, हे बघ आनंद, मी काही बोलत नाही ना म्हणून अति करू नकोस. हे असं बायस वागणं बंद कर माझ्याशी. अजिबात नाही, मी नियमाला धरून बोलतोय. तुम्ही लेट आहात, तुमची सुट्टी कन्सिडर केली जाणार आहे. तरी तुम्हाला इथे काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण त्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. शनाय, हे जर आत्ता थांबवलं नाही तर हे सुरूच राहील. कुठे आहेत तुमच्या मॅडम? कुठे आहेत? त्या वेळेत येतात. कॅबिन मध्ये आहे, जेनी सोबत मीटिंग चालू. थांब, बघतोच जरा. गुरुनाथ, गुरु गुरु वेट. गॉड, आय होप काही बॅड होणार नाही आज. मॅम, हा इथला डेटा आहे. गेल्या 6 मंथ्समध्ये एकही नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेलं नाहीये मॅम. आणि मॅम, मला हे सगळं बघून ना डिप्रेशन झालंय. आम्ही किती सिस्टमॅटिक करायचं सगळं हेवायर करून ठेवलंय. आता हे सॉर्ट आउट करता करता खूप वेळ लागणार आहे मॅम मला. जेनी, टेक युअर टाइम. हे बघ, हळूहळू कर सगळं नीट. नाहीतरी आपल्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करायला लागणारच आहे. येस मॅम. आणि मॅम, वर्षभरात काहीच डेव्हलपमेंट नाही. राधिका, मला बोलायचं. तुम्ही पुन्हा असेच, तुम्हाला मी किती वेळा हो, नाही नॉक केलं मी, पण प्लीज मला बोलायचंय, महत्वाचं. प्लीज. काय आय एम सॉरी. हे काय नवीन? राधिका, मला तुझी माफी मागायची आहे. मॅम, मी नंतर येते. जेनी, थांब. जे काय बोलायचं ना ते जेनी समोर बोला. मॅम, असू दे, मी बोला. कसली माफी? काल जे काही वागलो बोललो ते बरोबर नव्हतं. मी असं वागायला नको होतं. तुझ्या आनंदात असा मिठाचा खडा टाकणं बरोबर नव्हतं. आय एम सॉरी. झाली का पश्चात्तुपरती? पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आता खूप उशीर झालाय, त्यामुळे या सगळ्याचा माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुमचं हे सगळं ऐकून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाही. मुद्द्याचं बोला. एक विनंती करायची होती. कसली? अधिका, तू इथे आल्यापासून पदोपदी जो माझा अपमान करतेस तो प्लीज करणं बंद कर. नाही सहन होते मला. आणि दुसरी गोष्ट, बघ, आपलं जे काही असेल ते असेल. शनायाला या फालतू जॉब मधून प्लीज मोकळं कर. तिला नको अडकून ठेवू. तिला प्लीज मोकळं कर तू. मी असं का करावं? कारण तुलाही कळतंय राधिका. हे बघ, जे झालं ते झालं. हे सगळं पचवणं माझ्यासाठी सोपं नाहीये. कालपर्यंत मी या खुर्चीवर बसायचो गुरुनाथ सुभेदार म्हणून, आणि आज जी काही माझी हालत झाली ना, मला सगळं डायजेस्ट नाही करता येत. टाइम चेंजेस एव्हरीथिंग. इथे रावाचा रंग होतो, रंगाचा राव होतो, होतं असं. तुझं सगळं बरोबर आहे, पण मला हे काम जमणार नाही. मला माझ्या लायकीचं काहीतरी काम दे ना. मला थोडं ऍटलीस्ट सेपरेट केबिन तरी दे. पहा जेनी,
काही लोकांना काही गोष्टी स्वीकारताच येत नाही. आपल्याकडे ऑप्शन्स घेऊन आले. जेव्हा आपण अशा डिमांड्स करतो ना, तेव्हा आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं. कामाच्या बोऱ्या वाचलाय, कंपनी डबघाईला आलीये. खरं तर नोकरीच गेली असती तुमची, मी आहे म्हणून तुम्हाला उभं केलंय. नाहीतर तुमच्यासारखी उद्धट उर्मट लोक होतकरी लोकांना उभं सुद्धा करत नाही. मी कितीतरी वेळा मला अपमानित करून घरी पाठवलंय, आठवतंय ना? मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. साधे मॅनर्स नाहीत नॉक करून यायचं म्हणून. तुझ्याकडे अपॉइंटमेंट आहे का? आणि ऑफिसचे काही नियम असतात आणि ते जे पाळत नाही त्यांच्याशी मी बोलतही नाही. बरं राधिका, आता या सगळ्याचा काही बदला घेणार आहेस का तू? मी माझं काम करते, तेव्हा ही असली माफी पुन्हा मागू नका. ठीक, पण निदान आमच्यावरचे आरोप तरी मागे घेणार. हे बघ, तू सांगितल्यानेच ती जीवन कंपनीने जी केस केली आमच्यावर, ती काहीतरी त्याचं होईल. तू प्लीज बघ ना जरा, प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट. त्यासाठी तुम्ही निर्दोष आहात हे आधी सिद्ध व्हायला पाहिजे ना. तुमचं काम झालं असेल तर तुम्ही निघू शकता. आम्हाला बरीच काम आहेत, जरा महत्वाचं डिस्कशन करायचंय. कंट्रोल करू, कंट्रोल. आता चिडून काही उपयोग नाहीये. ठीक. मॅम, सर एकदम सॉरी आणि रिक्वेस्टवर आलेत आता. नाटक आहेत सगळी. आता नाका तोंडात पाणी शिरायला लागलंय ना. आपण बुडतोय हे लक्षात आलंय त्यांच्या, म्हणून सगळी बडबड चालली. तिला आता रोज वाईट वागवणार आहे आपल्याला ठरवून. नाही, तिच्याशी मुजुरीची भाषा ऐकून नाही घेणार रोज मी. मला माहितीये तू चिडलास, पण मजूर काय असतं? मजूर नाही, हेच मजूर करून टाकले ना आपल्याला. हेच मजूर करून टाकले पार आपल्याला. Useless. झालं काय एक्झॅक्टली? ऐकलं नाही का तुझं? तर नाही ना, ती ऐकतच नाही ना काही. आपला छळ करण्याचा ना तिने विडाच उचललाय जाऊ काही. काय करतेस? विडाचं मिनिंग बघत होते. तू ओरडशील ना परत विचारलं तर. शनाया, तू नाही, शोध त्याच्यामध्ये अजून एक मिनिंग शोध. अजून हे शोध की आपण तू बाहेर कधी पडणार. आपल्याला ना ट्रॅप केलंय. देयर इज नो वे आउट. अडकलोय आपण याच्यामध्ये. कूल डाऊन. तू ऍडवाइस घे ना कोणाकडून तरी. कोणाचा ऍडवाइस घ्यायचा आता? नाही देसाई ऍडव्होकेट. नाही, नको. काय का त्यांची फीस द्यायला पैसे आहेत का आपल्याकडे? आधीचेच पैसे नाही दिलेले, आता परत नवीन पैसे म्हणजे सगळी वाट लागणार आहे आपली. आपण ऑफिस अवर्स आहे ना, कॉन्सन्ट्रेट ऑन वर्क. स्टॉप डान्सिंग अँड क्लिनिंग ॲट वन प्लेस. अख्खी ऑफिस आहे. ओके, कमान 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 क्विकली कमान. हा सुरेश, मला ती फाईल ओपन करून टाका. सरिता, सरिता, काय शोधतेय तू? नाही, अहो जरा ते पेपर शोधत आहे. पहा बरं, तुम्ही तो फ्लॅट घेतला होता का नाही मानावर, त्या प्लॉटचे पेपर्स नाही आणले का इथं? शोधत आहे तर मिळत नाहीये. सगळे महत्वाच्या फाईल्स तर आपण आणल्या. अगं असेल ना कुठेतरी, पण तुला आता काय करायचंय? नाही ना, पण तो नाही ना सापडत आहे.
नसेल पण काय करायचं मला ते सांग ना आधी. पाहायचं होतं ना. काय पाहायचं होतं? असंच. असंच म्हणजे? जाऊ दे बाई, तुम्ही ना भारी बाई 100 चौकशा करत आहात. तरी तर मी तुला काय विचारतोय, तुला प्लॉटचे पेपर कशाला हवे आहेत? मृत्यूपत्र करायचंय. मृत्यूपत्र? हा. कोणासाठी? ठरवलं नाही बरं अजून. मग ठरवलं नाही तर प्लॉटचे पेपर हवे कशाला तुला? प्लॉट मानावर घेतला का नाही? हो. त्या प्लॉटची मालकीण मी झाली का नाही? हो. मग माझ्या जातीचं का करायचं ते मला ठरवू दे ना. अगं पण आताच एवढा अट्टहास का तुला? हा? हे जे काही चाललंय ना ते पाहून मला असं वाटत आहे की मी काही फार काळ जगत नाही बरं. मग माझी तरतूद मला करायलाच पाहिजे. तरतूद? हा. तरतूद कोणासाठी? हा, त्या नालायक लेखासाठी? मालिक हुशार आहे, हो आहे ना. कर्तबगार आहे, कळेल एक दिवस लोकांना. आधी त्याच्यासाठी बांगड्या विकल्या, आता प्लॉट विक, नाही का? काय मास्त्री धन आहे ते. मास्त्री धनाचं का करायचं ते माझं मी बघून घेईन ना. तुमच्या सुनबाईला मध्ये पडायची काही गरज नव्हती ना. अच्छा, माझी सुनबाई? तुझी कोणीच नाही ती? गुरुची बायको होती तेव्हा माझी होती. होतं नातं तिचं माझ्यासोबत. पण तीच आता ते नातं तोडायला निघाली तर मग मी का करू? असू दे, पाहते मी. बहेकली का रे? सॉरी. हा हॅलो, बोल डार्लिंग. हा हॅलो किड्या. हा, झालं का तुझं मिशन सक्सेसफुल झालं का? कसलं मिशन आणि कसलं काय? आता काय झालं? कुठे माशी शिंकली? माशी कसली? ही राधिका चाम छळतीये. तिने जो काही अवतार धारण केलाय ना, मला नाही वाटत माझा काही फार टिकावं लागेल. अरे रोज छळायचं म्हणजे काय? तिने तर ठरवलंच की माझी वाट लावायची. हे असंच चालू राहिलं ना तर संपलं सगळं. त्यात ही शनाया त्रास देते इथे. तर तिचं काय? पैसे नाहीये तिच्याकडे काही करायला. पण ते कामही असं मिळालं ना की शी इज अनहॅपी. पण माझे खिसे फाटके आहेत. करू तर काय करू? सारखा त्रास देते. काही मला कळतच नाही तिला कसं समजू. अरे तू तिचं टेन्शन नको घेऊ रे. तिच्याशी मी बोलतो, माझं ऐकेल ती. मी बोलतो. नाही मला नाही वाटत. का? अरे बरं, माझं नाही ऐकणार, निदान मावशीचं तर ऐकेल ना. आपल्याकडे हुकमी एक काय यार. तू टेन्शन कशाला घेतो? आणि बाय द वे मी हँडल करतो. तू काळजी करू नको, मी पटवतो तिला. डोंट वरी. अरे मी आत्ताच फोन करतो. हो यार, तू एक तर बोल ना, म्हणजे काहीतरी फरक पडेल असं वाटतंय तरी. अरे डार्लिंग, तेरे लिए इतना नहीं करूंगा क्या? इतना खिलाया पिलाया मेरे को. थोड़ा कर्जा उतारना मांगताय की नाही क्या? तसं नाही केड्या, पण एकदा जरा तिला समजव. हा, तिला सांग काय सिच्युएशन आहे, म्हणजे तिला थोडंसं डोक्यात घुसेल काहीतरी. अरे मी समजवतो म्हटलं ना. तू टेन्शन नको घेऊ. मी करतो फोन, लगेच फोन करतो. चल बाय बाय बाय. थँक्स. हॅलो. हा डार्लिंग. काय केड्या? हा, कशी आहेस तू? नॉट इन अ गुड पोझिशन. म्हणजे काय सांगू तुला यार, डिझास्टर चाललंय इथे ऑफिस मध्ये. अगं ते खड्ड्यात गेलं डिझास्टर वगैरे. तू एक काम कर, तू मला येऊन भेट. चल घरी ये. घरी? नाही, एक काम कर, घरी नको येऊ तू. तू ते आपल्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये ये ना. मस्त कॉफी पिऊया, काहीतरी खाऊया सॉलिड. काय पटकन ये. चल ये.
ओके विल ट्राय. ट्राय बी काही नाही, तू येतेस. ओके चल बाय. बिचारा याला येता येणार नाही. वर गाय वर मी.